गोडबोले, श्रीयुत शफाअत खान, श्रीयुत गिरीश कुबेर त्यांची मुलाखत जे घेत आहेत ते, श्रीयुत केशव परांजपे, ही सर्व मान्यवर मंडळी स्थानापन्न झाली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आणि काही क्षणातच आपल्या कार्यक्रमाचा आजच्या प्रारंभ करूया. सूर्याच्या नानाविध रूपांपैकी एक मैत्रेय. असा एक मैत्रेय 30 मार्च 1969 मध्ये उदयास आला. तेजपुंज स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मधुसूदन सतपाळकर. ज्याप्रमाणे परिपूर्ण योद्ध्यास कोणत्याही रणभूमीवरील युद्ध जिंकण्यास सायास करावे लागत नाही, त्याचप्रमाणे मधुसूदन सतपाळकर यांची कर्मभूमी विरार असली तरी आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा त्यांनी थोड्याच कालावधीत सर्वदूर उमटवल्या. राष्ट्रसेवा दलात विचारांच्या जडणघडणीबरोबरच नामवंत विचारवंत आदरणीय एस.एम. जोशी, नाग गोरे, नाय डोळे, परीट गुरुजी यांच्या सहवासाच्या मुशीतून व्यक्तिमत्व घडत गेलं. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब वर्तकांनी स्थापन केलेल्या शाळेतून आणि महाविद्यालयातून झालं. प्राचार्य कोडोलीकर सर व प्राध्यापक स गो वर्टीन सारख्या आदर्श प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभल्यानं नेतृत्वाचे गुण उजळून निघाले. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न धसाला लावणारा, सहकार्यांचं मोह उभा करणारा एक तडफदार नेता उदयाला आला. समतावादी, समाजवादी आणि विचारशील संघटनेची त्यांनी बांधणी केली. प्राध्यापक गोपाळ दुखंडे, रामविलास पासवान आणि व्ही.पी. सिंग यांनी या तरुण कार्यकर्त्याची तडफ ओळखली आणि 1998च्या सुमारास ते महाराष्ट्र युवा जनताचे अध्यक्ष बनले. त्यांची कार्यशक्ती आणि सृजनशीलता अफाट होती. नोकरीच्या मागे न लागता स्वतःबरोबरच आपल्या समविचारी बांधवांना त्यांनी उद्योजकतेचा मार्ग दाखवला. मैत्रेयच्या माध्यमातून अजित आचार्य, लक्ष्मीकांत नार्वेकर, विजय तावरे, नितीन चौधरी, प्रसाद परुळेकर यांच्यासारखे खंदेशीलदार घेऊन 21 डिसेंबर 1998 रोजी मैत्रेयची स्थापना झाली. सुशिक्षित बेरोजगारांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी सहकार व सहयोग या तत्वांवर मैत्रेयनं पाया रचला. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं ऋण सर्वतोपरी फेडलं पाहिजे ही भावना सदैव मनात ठेवूनच. त्यामुळं समविचारी माणसं तर जवळ आलीच, पण मेधा पाटकरांच्या चळवळीचा सतपाळकर एक भाग बनले. मेधाताई मधु सतपाळकरांबद्दल बोलतात. मधुसूदन भाऊंना एक हव्यास होता आणि तो केवळ उद्योग वाढवण्याचा नव्हता. उद्यमशीलता आणि संवेदनशीलता यांचा एक प्रकारचा समन्वय आणि त्यातूनच आलेली त्यांची सामाजिक बांधील ही पसरवण्याचा आणि तिचीच देवाणघेवाण समाजाच्या सर्व थरातल्या मित्रमैत्रिणींपर्यंत करण्याचा त्यांचा चंग आणि त्यातूनच उभं राहिलेलं मैत्रेय. मधु सतपाळकर यांची मैत्रेय नावाची चळवळ सुरू झाली. त्या चळवळीचं ध्येयच होतं, इथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो. या प्रेरणेतूनच मैत्रेयच्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर झालं. या रूपांतराचा आढावा घेताना सतपाळकर साहेब जाणीवपूर्वक उल्लेख करतात. मैत्रेचा प्रयत्न काय, मैत्रेचं स्वप्न काय, जे स्वप्न पाहिलं होतं गांधीजींनी, जे स्वप्न पाहिलं होतं ट्रक खाली चिरून घेणाऱ्या बाबू रेणूने, ज्या
खानदेशातल्या तरुण मुलांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मैत्रीच्या प्रत्येक भावनाचं झालेलं आहे. जो ध्यान, जे वेळ, जी प्रेरणा आमच्या मनामध्ये आहे, ज्या विचारांनी, ज्या संघटनेने आम्हाला ही प्रेरणा दिली, तो विचारांच्या मनात एकमेव आहे, त्या आईचे अश्रू आम्हाला पुसायचे. हा ध्यास घेऊनच खेडोपाडी भटकंती करून मैत्रेयाच्या कार्याचा विस्तार वाढवला. तळागाळासहित कोणत्याही जाती धर्माचे भेद न मानता प्रत्येकाला मैत्रेय परिवारात सामावून घेत प्रत्येकात एक जगण्याचा विश्वास निर्माण केला. हे जीवन जगताना सतपाळकरांनी नातेसंबंधांबद्दल आपले विचार मांडले. मी असं मानतो मित्रांनो, 3 नाती जगामध्ये सर्वात महत्वाची असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. एक नातं असतं आई वडिलांचं. माणसाला घडवणं किंवा बिघडवणं हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर असतं. दुसरं नातं असतं ते मित्राचं. मित्र त्यावेळेला त्याच वयाचा असतो, तो त्या भावना समजू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं संस्काराचं जर काम कोण करत असेल तर ते मित्र करतात. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नातं कोणतं असेल तर ते मी मित्राचं मानतो, मैत्रीचं मानतो. अंधाराचा महासागर किती अथांग असला तरी त्याच्यात प्रकाशाची बेटं असतातच. म्हणून मीच माझं ठरवायचं की अंधाराच्या लाटावर पराभूत होऊन वाहत जाणारं नाहवडी मी व्हायचं. की म्हणून मीच माझं ठरवायचं की अंधाराच्या लाटावर पराभूत नावाडी म्हणून वाहत जायचं. की प्रकाशाच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारा शेतकरी मधुसूदन सतपाळकर हे प्रकाशांच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारे शेतकरी होते असं मला वाटतं. मैत्रेय परिवाराचं मैत्री उद्योग समूहात रूपांतर व्हावं अशी सतपाळकरांची महत्वाकांक्षा होती. किंबहुना मैत्रेय या एकाच मुद्रेच्या 2 बाजू असाव्यात असा त्यांचा दृष्टिकोन होता. मैत्री दूध, मैत्री पाणी, हॉटेल मैत्रेयाज, मामाचा गाव, मैत्रीण आणि भटकंती ही मासिकं, मैत्रेय प्लॉटिंग आणि कन्स्ट्रक्शन्स अशा विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी सुरू झाली. मैत्रेय विकासाचा आलेख उंचावत होता. 10 दिशांना मैत्रेय प्रकाशमान करत होता. असंख्य वादळांना मागे टाकत सतपाळकरांचं एक तेजोवलय निर्माण होत होतं. ज्यात दडलं होतं स्वावलंबन, स्वाभिमान, सहकार्य आणि उदात्त धोरण. प्रत्येकाचं स्वप्न मी पूर्ण करीन हा एकच ध्यास होता सतपाळकरांचा. पण मला आठवतं जानकीदेवी बजाज किंवा जमनालालजींच्या मृत्यूनंतर सती जाण्याच्या भूमिकेत आल्या तेव्हा गांधी त्यांना म्हणाले की तुला खरं अर्थाने सती व्हायचं आहे का, तर मग तुझ्या नवऱ्याचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण कर. हे मधु सतपाळकरांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्याची ताकदीनं जी वाई उभी राहिली ती माझ्यापेक्षा लहान असली तरी मी माझ्यातर्फे आणि तुमच्यातर्फे त्यांना साष्टांग नमस्कार. ऋण नक्षत्रांचे या आभाळावर आहे, ऋण फळा फुलांचे या धरणीवर आहे. ऋण फेडायाचे माझे राहुनी गेले, ऋण फेडायाते पुन्हा पाहिजे आले, ऋण फेडायाते पुन्हा पाहिजे आले. नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो. मधुसूदन सतपाळकर यांच्या ज्या पद्धतीनं त्यांनी मैत्रेय परिवाराला, मैत्रेय उद्योग समूहाला पुढे नेलं त्याविषयीचं ही ध्वनिचित्रफीत आपण आता पाहिली. कार्यक्रमाचा आरंभ आपण मधुसूदन सतपाळकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि त्याचप्रमाणे दीप प्रज्वलनानं करणार आहोत. तेव्हा मैत्रेय उद्योग समूहाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती वर्षाताई सतपाळकर यांना मी विनंती करतो की आजचे समारंभाचे जे प्रमुख पाहुणे आहेत
त्यांनी कृपया मंचावर घेऊन यावं. श्रीयुत भरत दाभोळकर, श्रीयुत शफात खान, श्रीयुत अच्युत गोडबोले. आणि मधुसूदनजींच्या प्रतिमेला पुष्पहार वर्षाताईंनी घालावा अशी त्यांना विनंती करतो. या मंडळींनी पुढे, पाहुणे मंडळी. दीप प्रज्वलनाला प्रारंभ करावा. श्री शफात खान, श्रीयुत अच्युत गोडबोले, श्रीयुत भरत दाभोळकर आणि वर्षाताई. प्रसाद परुळकर पण इथं मंचावर आहेत, संचालक. आपण पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावं अशी त्यांना विनंती. आणि कार्यक्रमाचा यानंतर आपण प्रारंभ करणार आहोत मैत्रेयच्या प्रार्थनेनं. मैत्रेयची प्रार्थना आता आपणासमोर गायक वृंद सादर करेल. अर्चना गोरे आणि तिचे साथीदार. वैर साऱ्या वासना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचं आणखीन एक खास औचित्य म्हणजे सृजनशीलता आणि सादरीकरण या विषयावरची संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी एक निबंध स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये ज्यांनी पारितोषिकं मिळवलेली आहेत त्या पारितोषिक विजेत्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. आणि याच विषयावरचा परिसंवाद देखील आपण इथं या मंचावर आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये किशोरीताई आमोणकर, प्रख्यात शास्त्रीय संगीतातलं एक फार मोठं नाव आपल्या देशातलं, त्या स्वतः देखील काही वेळातच इथे येणं अपेक्षित आहे. आणि अर्थातच अच्युत गोडबोले, भरत दाभोळकर आणि शफाअत खान ही त्यांच्या विषयातली विविध क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी इथं आहेतच. आत्ताच आपण जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल पाहिलं तेव्हा मधुसूदन सतपाळकर यांच्या या अकाली निधनानंतर केवळ गृहिणीच्या भूमिकेमध्ये तोपर्यंत गृहिणीची भूमिका बजावणाऱ्या वर्षाताई सतपाळकर यांच्या खांद्यावर मैत्रेय उद्योग समूहाची सगळी जबाबदारी आली. आणि दरम्यान हा उद्योग परिवार जो आहे तो एखाद्या महावृक्षासारखा वेगवेगळ्या त्याच्या शाखा विस्तारतच चाललेल्या होत्या. आत्ताच पाहिलं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, त्यानंतर मॅगझिन्स अँड पब्लिकेशन्स, त्यानंतर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, कन्स्ट्रक्शन,